काही गावं ना खूप छान असतात, निरागस लोकांनी भरलेली, हिरव्यागार शिवारांच्या मिठीत झोपलेली छोटीशी वस्ती. कोयनेचं पाणी या गावाच्या पायथ्याला येऊन नकळत किनाऱ्यांना मिठी मारतं. सूर्याच्या केशरी किरणांनी चमकणारं कोयनेचं पाणी आपल्या पोटात गावचेच काही अवशेष घेऊन आहे. गाव वाटाच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण चाललोय मुनावळे या गावात. मुनावळे हे गाव सातारा जिल्ह्यापासून पश्चिम दिशेला 28 किलोमीटर आहे आणि या गावाची लोकसंख्या आहे 398 आणि या गावात पुरुष 190 आहेत आणि महिलांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे 206. तर मला वाटतं या गावात महिला मंडळ जास्त आहे. तर आपण आज त्या सगळ्या महिलांना भेटायला जाऊयात, तिथे त्यांच्याशी खूप गप्पा मारूयात. चला. थंडीतल्या धुक्याला विस्कटून मुनावळे गाव नवीन दिवसाची सुरुवात करत होतं. खूप सुंदर आणि शांत गाव. कौलारू छोटीशी कोकणी पद्धतीची घरं, खूपच छान वाटत होतं. गावात फेरफटका मारताना अचानक खूप ओळखीचा आवाज मला आला आणि तो आवाज होता लेझिमचा. लेझिमचा आवाज फॉलो करत करत मी त्या छोट्याशा शाळेत पोहोचले. विद्यार्थी आणि लेझिम अगदी भन्नाट कॉम्बिनेशन, हो ना? शाळा जरी छोटी असली तरी इथल्या मुलांचा उत्साह अगदी गगनचुंबी होता. अरे वा, तिसरीत कोण आहे इथे? आता काही गोष्टी काळाच्या पडद्या आड गेल्यात. शाळेची घंटा, एकमेकांसोबतचं लेझिम नृत्य, आयुष्याचा सार सांगणाऱ्या आपल्या मराठी कविता. गावामध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिकायला जावं लागतं. आज शिक्षणासाठी, रोजगारासाठी महाराष्ट्रभर तरुण मंडळी आपल्या लाडक्या गावाला सोडून शहरात सेटल होत आहेत.
अशा दाम्पत्याला भेटले जे लॉकडाऊनच्या काळात मुंबई सोडून परत आपल्या गावी आले. किती छान वाटतं तुमच्या गावात. मला माझ्या गावात आलं. आधी तुमचं नाव सांगा सगळ्यांना. किसन नारायण साळुंके. शालिनी किसन साळुंके. तर काकू आणि काका, तुम्हाला दोघांनाही इथे का राहावंसं वाटलं लॉकडाऊन मध्ये? म्हणजे जेव्हा तुम्ही आलात त्यानंतर का बरं तुम्हाला असं वाटतं की मुंबईला नको जायला, आता इथेच थांबूयात? म्हणजे आम्हाला दोघांना पण डायबिटीस आहे, तर इकडं आल्यावर आम्हाला लॉकडाऊनमध्ये आलो तर आम्हाला जरा बरं वाटलं. आम्ही 1 महिना इकडे तिकडं असंच बसून काढलं. म्हणजे माझं 10 माणसाचं कुटुंब आहे, तर बसून काढलं. नंतर मग असं वाटलं की हे जाऊ दे, आपण शेती करायची. अरे वा. मग आम्ही शेती केली. नंतर परत गहू केले. मग मुलं येतात पेरणीला पण, म्हणजे लावायला पण येतात, कापणीला पण येतात. मग अशी आवड वाटत गेली. लोक कामाला जातात, आपण घरात बसायचं नाही बरं वाटत. आणि मग आपल्या पण शरीराला सूट व्हायला लागलं, म्हणून आम्ही शेती केली. पण आपण बघूया तुमची शेती पण. हो, आहे ना, इथंच खाली गेली होती की. त्या काका काकूंशी बोलताना मला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे आयुष्यभर कष्ट करून झिजलेल्या या शरीराला, मनाला शुद्ध हवा, शुद्ध पाणी, आजूबाजूला जनावरं, छान छान लोक जी आपल्यासाठी वेळ काढतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता हवी असते. मंडळी, गावाच्या पायथ्याशी फेरफटका मारताना मला 2 आजोबा सुद्धा दिसले. त्यांच्या शेळ्या कोयनेच्या किनारी निवांत ताजा चारा खात होत्या, आणि त्यांचं रक्षण करणारा एक रुबाबदार कुत्राही तिथे होता. या सुंदर पाण्याखाली गावाचे काही अवशेष आजही जलसमाधी घेऊन आहेत. कधी कधी पाणी खाली गेलं की अवशेष डोकावून वर्तमान काळ पाहत असतील. नमस्कार काका. नमस्कार बाया. इथे आधी घरं होती असं कळलं, सगळं पूर्ण ना, पूर्ण वस्ती होती इथे. ती करायची यातमध्ये भात गहू ती घरं सगळी होती वरून येतनं. मोठा गाव 100-150 घर होतं. बापरे. मग आता सगळे ते गेले कुठे? म्हणजे अर्धा गाव गेलाय कराड बशी. अर्धा हित आहे, पनवेलला गेली, आमच्या काही भीमनगरला गेली. आम्ही राहिलो इथं. आमचे वडील म्हटलं आम्ही नाही जागा सोडणारी. अच्छा. आणि आधी इथे पूर्ण शेती वगैरे होती? शेतीतनं भात गहू व्हायचा. 5 महिने गुराळ लागायचं, एवढा ऊस व्हायचा. कुंड्या ऊसाचं. ऊस भरपूर. बापरे. 5 महिने रात्र सगळी दिवस. जमीन पाण्यात गेली ना. बागायत जमीन सर्व पाण्यात गेली. हे कधी झालं होतं सगळं? अहो त्याला तेव्हा आता 82 वर्ष झाली. 75 झाले. हो 82 साल झालं. तिथं आमचं मंदिर होतं खाली मोठं. कुठे? तिथं खाली पाण्यामध्ये. पाण्यात? हो गावाचं मंदिर होतं. त्यावेळेला पाणी नव्हतं ना. हा. देवळ मोठं होतं. आमच्या केदारेश्वर देवाचं नाव. आज जिथे आपल्याला सुंदर किनारा दिसतोय ना, तिथे बऱ्याच वर्षांपूर्वी शेती होती, मंदिर होती, घरं होती. इथे काय झालं, हे पूर्वी वागळी बनून गाव तिथला मत्सवटा होता. बर. मत्सवटा इथं मेलेलं माणूस आमच्या इथं पूर्वी आगना देत नव्हती. अशी माती द्यायची, खड्डा खणायचा आणि त्यात माणूस मातीमध्ये काढून मातीवरनं हे करायचं. अच्छा. पूर्वी आगना देत नव्हते. हा. मातीचं खड्डे काढून तो मनसवटा इथं मोठा मनसवटा होता. मग काय, बघता बघता दिवस संपला. निघता निघता मला असं वाटलं की मी मुनावळ्यातून खूप काही घेऊन जातेय. इथली निरागस मुलं, वयस्कर मंडळी आणि मायाळू महिला. मंडळी, वासोट्याला जर तुम्ही कधी जाणार असाल तर या सुंदर गावाला एकदा नक्की भेट द्या.
गाववाटाच्या पुढच्या भागात आपण या परिसरातले पर्यटन व्यवसाय एक्सप्लोअर करणार आहोत आणि शहराकडे न जाता इथल्या पर्यटन व्यवसायाची एक सक्सेसफुल बिझनेस स्टोरी सुद्धा ऐकणार